सुद्धा ज्या ज्यावेळेस परभणी शहराचा प्रश्न आला, मेडिकल कॉलेजचा असो किंवा आणखी कुठलाही प्रश्न असो, एक मताने सगळ्यांनी ठराव दिला. त्या सर्व सहकार्याचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. विशेष म्हणजे आजच्या इलेक्शनच्या परिस्थितीमध्ये जेव्हा की आचारसंहिता परवाच्या दिवशी 4 वाजता चालू झाली आणि चालू झाल्यानंतर आचारसंहिता लागणारे हे सकाळी 10ला पत्र आलेलं होतं आणि आम्ही 2:30 ते 3 वाजता जाऊन कमिशनरला भेटलो परभणीच्या की बाबा आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. तर अशा वेळेस काही तुम्ही महानगरपालिकेवर भार पडेल किंवा नियमाची पायमल्ली होईल अशा प्रकारचं कोणतं काम करू नये अशी अपेक्षा तुमच्याकडून आम्हाला आहे. त्यांनी हो म्हणले. पत्रकार परिषद झाली निवडणूक आयोगाची 4 वाजता आणि त्यांनी त्याच दिवशी संध्याकाळी दुपारी किंवा त्याच्या त्यांना टाईम आहे ते सुद्धा आम्ही आणला या ठिकाणी, तुम्हाला त्याची प्रत देतो. तर त्यांनी शहराच्या अतिशय महत्त्वाकांक्षी योजनाच्या निविदा त्यांनी त्या दिवशी लावल्या. जनरल नियम असे आहेत की ज्या दिवशी समजा आपल्याला उद्यापासून एखादी निविदा लावायची असेल तर आदल्या दिवशी आपण ते पेपरला देतो, परंतु आता ऑनलाईन आहे. आता शासनानं दोन्ही नियम ठेवलेले आहेत, ऑनलाईन आणि ऑफलाईन. कारण स्पर्धा जी आहे ती अतिशय चांगली व्हायला पाहिजे असं शासनाचं धोरण असतं. परंतु यांनी काय केलं, त्या दिवशी आचारसंहितेच्या पिरियडमध्ये 2 निविदा लावून टाकल्या आणि ते पेपर अमर उजाला म्हणून एक पेपर आहे त्याच्यात 16 तारखेला ती जाहिरात आली. जाहिरात म्हणजे ती तुम्ही आता वाचू शकत नाहीत, मी तुम्हाला दाखवतो अशी जाहिरात. तुम्ही कशी देऊ द्या, समजा त्यांनी दिली तर कोण्या तारखेला दिली, 16 तारखेला दिली आणि 16 तारखेपासून पेपरला आल्यापासून लोकांना ते माहीत होणार आणि यांनी कधी लावली 15 तारखेलाच. हां, तर सगळ्यांना ज्ञात आहे की 16 तारखेला हे झाले. बरं, ते छोटंसं विषय असतात, काही हरकत नाही, 5-25 लाखाचं 50 लाखाचं काम. पण शहराच्या महत्त्वाकांक्षी भुयार गटार योजना आणि समांतर पाणी पुरवठा योजना ज्या की आमच्या काळामध्ये, आमच्या म्हणजे मागच्या काउन्सिलच्या काळामध्ये सर्वांच्या सहमतीनं शासनाला तांत्रिक मान्यताकरता पाठवलेल्या होत्या. 17 सप्टेंबर 2022ला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते आणि औरंगाबाद या ठिकाणी त्यांनी या दोन्ही योजना पुढील प्रशासकीय मान्यताकरता पाठवा म्हणून त्या ठिकाणी तसं मान्य केलं होतं आणि ते तुम्ही सगळ्यांनी छापलेले सुद्धा पेपर आपल्याकडे असतील, याच्यात काही शंका नाही. परंतु 3.5 ते 4 वर्ष ह्या दोन्ही योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली नाही. ह्या योजनेची किंमत होती मूळ 324 कोटी, ती आता त्यांनी 408 कोटी रुपयाची पण मान्यता घेतली. आजच्या जी घेतली ती जुन्या दरानं घेतली. आज ते या योजनेची किंमत 500 कोटीला क्रॉस होती. नियम असा आहे की कोणतीही योजना चालू दर सूचीनुसार तयार केली पाहिजे आणि ज्यावेळेस तिच्या निविदा होतील, निविदाचा जो काय कार्यकाळ असेल 2 वर्षे 3 वर्षे जो काय कार्यकाळ असेल, तिथून ती योजना भविष्यामध्ये 30 वर्षाकरता तयार केली जाते शासनाची. मग ती पाण्याची असो की कुठली असो, ह्याच योजना 30 वर्षाकरता आहेत. म्हणजे 2052 करता ती झालेली आहे. तर 2052ची सुद्धा लोकसंख्या गृहीत न धरता आता ही योजना 2022 पासून आता तांत्रिक मान्यता मिळाली, हिचं काम व्हायला 25 होईल आणि ती जर तिथून पुढे 30 वर्षे धरली तर ती 2055 पर्यंत तिचा कार्यकाळ धरला जातो. परंतु किमती तुम्ही इतक्या शॉर्ट किमतीमध्ये आणि आहे त्या परिस्थितीत त्याचं कुठलंही रिव्हॅल्युएशन म्हणजे पुनर्मूल्यांकन हे दोन्ही योजनेचं केलेलं नाही. 3.5 वर्षापूर्वी जशा गेल्या तशीच प्रशासकीय मान्यता आणली. त्या ठिकाणी जे काय सरकार आहे त्यांनी का केलं नाही, कशामुळे केलं नाही, ह्या शहराला काय म्हणून वंचित ठेवलं ते शासनाला माहीत असेल. परंतु त्या दोन्ही योजना त्यांनी
दिल्या नाही आणि आता आचारसंहितेच्या पिरियडमध्ये ह्या दोन्ही योजना 45 दिवसात निविदा करण्याच्या अटीवर या ठिकाणी त्यांनी पाठवल्या आणि यांनी सुद्धा इतक्या दिवसात त्याचं काहीच काम न करता जे काही 10, 12, 15 दिवस झाले, काल आचारसंहिता लागली की आम्ही 2:30-3ला भेटलो कमिशनर. किंवा अशी परिस्थिती. माझ्याबरोबर गुलमीर होते आणि सुनील देशमुख होते. आम्ही सगळे भेटलो. ते म्हणले हरकत नाही, मी काय आता पुढचं काही करणार नाही. नंतर कुठून फोन आला, काय झालं ते काही माहीत नाही आम्हाला. पण त्यांनी त्या निविदा लावल्या. त्याचा कार्यकाळ त्यांनी आचारसंहितेमध्ये ठेवला, म्हणजे निवडणुकीतच ठेवलेला आहे. तर याच्या मागचं काय गोड बंगाल हे काय आम्हाला कळालं. म्हणजे असं काय केलं. एखाद्या शहराची योजना असेल तर तुम्ही पुनर्मूल्यांकन करून ती लावायला पाहिजे. किंवा त्याचे ते पैसे कोण देणार उद्या वाढलेले. आज इथं 2 ते 3 योजना केल्या. 10% महानगरपालिकेचा जो हिस्सा असतो, आता प्रत्येक योजनेमध्ये जवळपास 10%. ह्या योजनेमध्ये तर 33% हिस्सा आहे. किती? 33% हिस्सा भरायचा आहे महानगरपालिका. आमची आजची परिस्थिती बघितली तर गेल्या 4-3.5 वर्षात जे 3 कमिशनर झाले, त्या 3 कमिशनरनं मिळून जवळपास 80 कोटी रुपयाचं हातावरलं देणं करून ठेवलं. जे की आम्ही 15 मे 2022 रोजी फक्त 1 महिन्याचा कर्मचाऱ्याचा पगार राहिलेला होता आणि उरलेले काही म्हणजे असे लाईटचे सुद्धा पेंडिंग नव्हते, कशाचेच पेंडिंग नव्हते. तर ते सगळे आज ह्या महानगरपालिकेनं ते सुद्धा 80-100 कोटी रुपये देणं करून ठेवलं. कुठलंही काम ह्या ठिकाणी होत नाही. इव्हन कचेरीचे सुद्धा नाही. ह्या ठिकाणी एवढा पैसा भरण्याचा ठीक आहे, विकासाची योजना आहे, सगळ्याला गरज आहे, सगळ्यांनी केली पाहिजे. आम्ही बी त्याच्यामध्ये आम्ही तर तांत्रिक मान्यता करता इतके दिवस गेलो, आमची बी त्याला सहमती आहे. परंतु कोण्याही पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं काम करण्याला आमचा विरोध आहे. व्हिव्हिलेशन काढून तुम्ही कायदेशीर लावा. आता हे जे 2 पेपर दिले, एक हिंदुस्तान टाइम्स, ते पेपर तर आणखी नाही मला पाहायलाही भेटला नाही की. आणि ते अमर उजाला 2 पेपरला त्यांनी जाहिरात दिली म्हणून सांगितले. दोन्हीचे मी पेपर आणले आणि त्यांनी कोणत्या टायमाला लावले ही जाहिरात तेही सुद्धा आणले. ते सगळं तुमच्याकडे मी देणार आहे. सांगायचं म्हणजे शहराच्या 25-25, 30-30 वर्षे चालणाऱ्या योजना, अशीच योजना अगोदरच्या सुद्धा काळात झाल्या. पण तुम्ही पाहिलाच गेल्या 10 वर्षामध्ये जे काय आम्हाला कार्यकाळ मिळाला, जे काही जनतेच्या आशीर्वादाला आम्ही त्या ठिकाणी बसलो आणि ह्या परभणी शहराला आम्ही टँकरमुक्त, कचरामुक्त सुद्धा केलं. तर हा सगळा कचरा आणि लाईटचा जो प्रॉब्लेम आता शहरात झाला, हा ह्या प्रशासकानं 3 प्रशासकांना म्हणून 3 वर्षात 4 वर्षात केलं. तिथं कोणीही जाऊन त्यांना काय म्हणून काही उपयोग होत नाही, काही नाही. तिथं ठराव लिहायचा असला तर कमिशनर आणि त्या संबंधित विभागाचा एक जो कोणी प्रतिनिधी असेल त्या दोघांनी मिळून ठराव लिहायचा आणि पाठवून द्यायचा. म्हणजे शासनाला काय करायचं की 2च माणसावर सरकार चालवायचे किंवा महानगरपालिका चालवायची. त्याचा अर्थ असा होतो म्हणजे 70 नगरसेवकाची गरजच नाही किंवा कोणत्याच लोकप्रतिनिधीची गरज नाही. मग एवढं शासन जर तिथं बसूनच सगळा कारभार करत असेल तर याचं हे काम कोण करणार. या सगळ्या गोष्टीची माहिती तुमच्यापर्यंत असावी. तुम्ही सुद्धा शहरात ह्या शहरात राहणारे, आता कामं झालेले, पाणी पुरवठ्याचा तर काही सध्या विषय नाही की समांतर पाणी पुरवठा सुद्धा करण्यामध्ये आपले जे केंद्रीय होते, विभागीय होते, त्यांनी सुद्धा खूप सहकार्य केले. त्यांचं सुद्धा केंद्रीयकर होते ना, विभागीय आहेत, त्यांनी सुद्धा त्यांचं गाव झरी असल्यामुळं हे माझ्या गावचं आहे, मुख्यमंत्र्याला म्हणून बऱ्याच वेळेस त्यांनी परसुएशन केलं. त्यांचं सुद्धा आपण आवर्जून या ठिकाणी नाव घेऊ. ज्यांनी मेहनत केली त्याच्याकरता आपण त्यांचं नाव घेतलं पाहिजे. आणि त्या पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला ह्या सगळ्या सूचना देण्याकरता आज आम्ही बोलवलेलं आहे. जर काय याच्यामध्ये त्यांनी बदल नाही केला तर भविष्यामध्ये विकास कामाला विरोध नाही, परंतु नवीन पुनर्मूल्यांकन करून किंवा चालू दरानुसार केलं तर याला आमची सगळी मान्यता राहील. नसता आम्ही नाही लाजानं कोर्टापर्यंत सुद्धा जाण्याची तयारी करू शकतो. आपण निवडणूक आपण तक्रार करणार कायची नाही, निवडणूक आयोगाकडे कलेक्टरकडे ही लोकांची हे तर आम्ही आजच करणार, हे आजच देणार त्यांना. किंवा तुमच्या अशा काळामध्ये आचारसंहितेच्या कार्यकाळात काही निविदा काढू नये म्हणून शासनाचे जी आर आहे आणि अशा असताना तुम्ही निविदा काढू. 15 तारखेला कॉल केला असता तरी आम्ही म्हणलो होतो की बाबा एखाद दिवस काही ठीक आहे, पण 15 तारखेला ऑनलाईनने द्यायचा असला वेळ तर फुल डे द्यावा लागते. 3 वाजता 4 वाजता आणि दुसरी दिवशी आली 16ला जाहिरात आली. म्हणजे काय तुम्ही कधीपासून लागलं तरी धरणार, 16 धरणार ना. तर अशा प्रकारच्या आमच्या ज्या काही तक्रार आहेत त्याकरता आम्ही तुम्हाला खास करून याचा वापर जनतेपर्यंत गेला पाहिजे
त्या दृष्टीने तुम्हाला सगळं आम्ही या नाही, ठिकाणी नाही, ज्या ही निविदा प्रशासकाने हे रद्द- केलं हा? त्यांनी त्याची तेवढी हिंमत आहे का की ह्या सगळ्या गोष्टी करणं? त्याच्या मागं कोण आहे नेमकं? आता ते करण्याच्या मागं कोण आहे सांगण्यात नेमकं? येतं. आता माहिती तर आम्हाला जी मिळते ती अशी मिळते की मंत्रालयातून फोन येईल. आता मंत्रालयातून कोण परभणीचं माणूस जाऊन फोन करायला ते आम्हाला काही माहीत नाही. उगाच कोणाचं नाव घेणं काही म्हणणं नाही. पण काही जरी असलं तर कायदा हा सगळ्या करता आहे ना. आज पाहा ना तुम्ही शासनाच्या मंत्र्याला हात मदत जावं लागते तर इथं नाही का कायदा सगळ्या करता. यांना सुद्धा तोच कायदा आहे ना. यांनी सुद्धा निविदा म्हणजे एक तर 2 दिवसांनी आधी काढायचं असतं ना. हे ऑब्जेक्शन नसतं आलं. 3 पक्षाचं सरकार आहे. तिन्ही पक्षामधलं कोणतरी एक असेल ना किंवा हा का? कोणतरी हे आमच्या स्पेसिफिक. दर्शनात तर तिन्ही बी आहेत. आमच्या दर्शनात तिघे एकच आहेत ना. वेगळं काहीच असण्याचं कारण नाही. ज्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते म्हणजे जवळपास 2.5 वर्षाचा त्यांचा कार्यकाळ आणि आताचे हे कोर्स 3.5 वर्ष झाले. त्या योजना तांत्रिक मान्यतेसह तिथं पडू नये. आता आचारसंहितेच्या काळामध्ये त्या मध्यातून ती थोडी धूळ झुटकून बाहेर आणल्या आणि आहे त्या परिस्थितीत कॉल केल्या. तुम्हाला करायचं काय करणार असेल तुमची सत्ता आहे तर तुम्ही करा पण त्या केअर करून करा ना असं आमचं म्हणणं आहे. दादा त्या निविदेवर आक्षेप घेण्यासाठी काही वेळ दिला नाही का नसतोच त्या वेळ दिला काय वेळ एकदा मंजुरी प्रशासकीय मान्यता आली ना ते कमिशनरच्या मनावर कधी लावायचे त्यांनी 10 दिवस आता येऊन काय कालच नाही आली ती प्रशासकीय मान्यता. चला बाबा कालच आली ना आजच लावा अर्ज 8 रोज झालं येऊन पडलेली प्रशासकीय मान्यता. निवडणुकीच्या तोंडावर हे मंजूर करून यांना फायदा देण्याचा असा म्हणजे त्यांचा ह्याच प्रयत्न असं काळामध्ये म्हणणं ते आहे का? सगळा कार्यकाळ करायचा त्यांना काय करायचं तुम्हाला सगळं कळते. आमच्यापेक्षा जास्त तुम्ही नाही नाही, पण ही निविदा ज्यावेळेस काढले जाते हा? एवढी मोठी निविदा ज्यावेळेस काढल्या जाते त्यावेळेस काही निकष असतात. तिचे निकष असतात. ते निकष शासनाने पेपरला कमी कोणत्या ऐका ना जाहिरात द्यायच्या? 100 कोटीच्या वरचे काम असले तर त्याचं सगळं JR आहे. कोणतं काम किती दिवसात करता नाही नाही, ते नाही. कोणत्या पेपरला जाहिरात द्यायची म्हणजे स्थानिकचं असेल विभागीय असेल किंवा स्टेटचं आता- असेल तर यांना अमर उजाला आणि हिंदुस्थान टाइम्स तिकडचे हिंदी आमचं जे आपल्याकडे म्हणणं मिळत आमचं कसं नाही, तेच असतं काढतात. राजा जाधव शाळा किंवा आहे. शासनाचा JR एक स्थानिक लेवलचा प्रतिनिधी इथल्या द्यायला पाहिजे. एक विभागीय लेवलच्या प्रतिनिधीला द्यायला पाहिजे आणि एक स्टेट लेवलच्या 100 कोटीच्या वरच्या जितक्या निविदा असतात त्यांच्याकरता आहे. आणि ह्याचा निविदेचा काळ होता 45 दिवस पण शासनाने एक JR काढला तो केला 21 दिवस. आता ते याच्याकरताच केला का दुसऱ्याकरता केला ते शोध लागायला आता वेळ लागला. नाही पण त्यांनी स्थानिकला जाहिरात दिल्या नाही त्याचं काय? स्थानिकला स्थानिकच्या वर्तमानपत्रांना किंवा त्या विभागीय वर्तमानपत्रांना जाहिराती नाही दिल्या. मला माहित नाही. ते राष्ट्रीय दैनिक आहे हा? ते राष्ट्रीय दैनिक आहे, नॅशनल दैनिक आहे. जे दैनिक आपल्या आणि शहरात ते येतच हिंदुस्थान नाही. टाइम्स तो पण राष्ट्रीयच आहे. हिंदुस्थान टाइम्सची कॉपी द्या म्हणलं कोण्या पेपरला आले. दोन्ही राज्यस्तरीय पण जे देश आपल्या पातळीवरचे इथे आहेत. येतच नाहीत, जे आपल्या इथे येतच नाहीत अशा पेपरला जाहिरात. आणि स्थानिकला एक असतीच ना कुठली बी आपली त्याचं ते JRच आहे त्याचे पण त्यांनी दिल्या नाही. राजकुमार जाधव शाळा आहे. हा? राजकुमार जाधव शाळा दादा आहे. हा. दादा तुमचं म्हणणं आहे की एवढी मोठी निविदा आता तर पुनर्मूल्यांकन करायचं. हा? पुनर्मूल्यांकन करण्यासाठी तुमचं एक योजना आता पुनर्मूल्यांकन करायला गेलं तर त्याच्यात एक गोष्ट सांगतो. आता समजा शासनानं ही निविदा आहे तशा स्वीकारल्या आणि ह्या पुनर्मूल्यांकन करायला पाठवलं त्याची एक वर्ष झाली. ह्या योजना झालेल्या आहेत 2000 म्हणजे आता मंजूर झाल्या 25ला. याचा कार्यकाळ आहे 3 वर्षाचा म्हणजे वर्ष येणार 28 आणि 28ला कंप्लीट धरलं हे बेस वर्ष धरलं याच्यात. तेव्हापासून धरलं तर तेव्हापासूनचे पुढचे 30 वर्ष धरावं लागतात. ते होते 2058. 2058ला जी काही शहराचे पॉप्युलेशन असेल जे काय असेल परिस्थिती तितक्याला पुरल पाणी असेल किंवा ते ड्रेनेज असेल त्या दोन्हीला पुरल इतकी व्यवस्था याच्यामध्ये असती. पण आपली 10 वर्ष याच्यातच चालली कशात. तयार करणं 2021ला आम्ही योजना आमच्या सभागृहानं मंजूर केली. तिची तांत्रिक मान्यता औरंगाबादला पाठवली. तांत्रिक मान्यता होऊन मंत्रालयात दिली. मंत्रालयात आम्ही 3 वर्ष चक्रा मारली सगळ्यांना. मीच म्हणून नाही माझ्या सगळ्या सहकार्याने मारले पण त्याच्यात काही उपयोग झाला नाही. आणि आता त्यामुळे आचारसंहिता इलेक्शनच्या काळामध्ये टेंडर मनाला आली. करता येते का? हा? आचारसंहिता काळात टेंडर करता येते का? नाही करता येत नियम आहे. मग टेंडर रद्द करावून आपण काय करणार हो आहे? ना, गोळा अगदी पैसे करणार. तुम्हाला सांगाल ना तुमच्यापर्यंत पहिल्यांदा तुमच्या म्हणजे निदर्शनास आणणार लागलीच कलेक्टरला निवेदन देणार की याच्यामध्ये अशा अशा परिस्थिती आहे. यांनी नाही ऐकलं दोघांची फॉर्मॅलिटीज पूर्ण करू. कुठंच आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही न्याय करतो. दादा ही ज्यावेळेस प्रक्रिया पूर्ण झाली तुमच्याकडून माहिती आली तुम्ही यांना बोलत असाल ना आणि या पालिकेच्या योजनेकरता अधिकाऱ्यांना. ज्या काही जागा वगैरे लागतात ती एक जागा घेऊन ठेवलेली आणि एक विद्यापीठ तेच म्हणजे त्यांनीच सांगितलं की विद्यापीठांना दिली हस्तांतर घेतली यांच्या ताब्यात आली का नाही आली ते माहीत नाही. आम्ही दिलीच नाही. भुसे साहेब होते
कृषी मंत्री त्यांच्याकडं आम्ही बरेच वेळेस गेलो की जी विद्यापीठाची जागा त्या आम्हाला STP म्हणतात त्याला हो. जिथं फिल्ट्रेशन होते पाण्याचं गढूळ पाण्याचं त्याला STP म्हणतात तर ते शुद्ध करण्याकरता 10 एकर जागा त्याच्यावर देऊ म्हणले तुम्ही कमिटी म्हणतात तुमच्या काळातले भाजपवाले म्हणतात आम्ही केंद्र शासनाकडून मंजूर करून आणली, शिवसेनेवाले ते बॅनरबाजी मंजूर करून आणली नाही केली. म्हणत. काल प्रताप भैया म्हणले की ऐका ना. आमच्या काउन्सिलनं हे सगळा प्रस्ताव दिला ऐका ना, होता. हा प्रस्तावाच्या तारखा आहे तुम्ही तारखा तपासू शकता ना हम्म. कोण्या तारखेला पहिला ठराव झाला कोण्या तारखेला कुठं गेला मंजुरी तर आम्ही म्हणणार नाही आमचं सेंटरला कोणीच नाही म्हणलं. आम्ही कुठं म्हणलो मंजुरी आणली काहीच म्हणलो नाही फक्त 2019ला 21च्या दरम्यान तेव्हापासून आतापर्यंत आता 2021ला 17 ते 21 कोण होते तुम्ही तपासा तुम्हाला आमचे नावं सांगायची गरज नाही आम्ही म्हणतो नाही आम्हाला कोणावर आरोप करायचा नाही ते पत्र तुम्हाला चित्र देतो ना आम्ही 12 ते 17मध्ये प्रतापभाया होते 2.5 वर्ष त्याच्यानंतर 2.5 वर्ष मी उपमहापौर होतो दुसऱ्या 5 वर्षामध्ये आमची काँग्रेसची सत्ता होती पूर्ण काळ कोणीच नव्हतं त्या काळामध्ये तर त्या काळामध्ये ठराव असेल त्या ठरावाच्या प्रती तुम्हाला देऊन टाका पालिका आयुक्त काय म्हणले यावर? हा? पालिका आयुक्तांनी काय आता लागणार आहे जे काही तुमचं झालं असेल ते आतापर्यंत हे करा आणि याला क्लोज करा आता तुम्ही कोणत्या निविदा काढू नका ते हो म्हणले आणि मग त्यांनी हो आता म्हणले आम्ही जिल्हाधिकारी निवेदन देणार आहे सोमवारी बॅग आयुक्ताला देणार आहे आणि नंतर इलेक्शन कमिशनरला भेटणार आहे. ते टेंडर रद्द करा म्हणून. हा, ते तुम्ही नव्यानं काढा ना तुमची सत्ता आहे ती करा तुम्ही पण प्रक्रियेतून करा आम्ही थोडंच नाही मला विचारलं घाई गडबडीने काय करण्याची आवश्यकता काहीच गरज नाही. जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार हा. तुम्ही. आजच घाई गर्दीने एवढा वेळा टेंडर करण्याची काय काय आवश्यकता आवश्यक आचारसंहिता काळात पुन्हा 8 दिवस आधी लागला असतं तर आम्ही समजू शकलो असतो. तुम्ही म्हणाल तसं 8 दिवसापूर्वीच मान्यता आली इतक्या दिवसात लावली नाही ना अचानकच त्याला हा? 8 दिवसापूर्वीच मान्यता आली. आचारसंहितेच्या काळातच लावलं ना ते काय? आचारसंहितेच्या काळातच लावलं ना टेंडर ते हा लावलं काढा हां काळातच लावलं आचारसंहितेच्या काळात लावलं मंजुरी आधीच. हो 16 तारखेलाच लावला हो तिकडे निवडणूक डिक्लेअर झाली टेंडर टेंडर लावलं आता बघा तुम्ही